सर, मी का म्हणतो, येऊ का आतमध्ये? बे गण्या नांग्या, भोसडीच्या तुमच्यावर पाहिजे का बिल आता? आणि हा शाळेत येवाचा टाइम हो का बे? आता मी लेक्चर चालू करून राहिलो, हजेरी घेऊन सरांनी कितीतरी टाइम झाला म्हणतो, आणि पोराच्या पुरी नोटबुक चेक करून झाले, आणि हा टाइम घेईन हो का बे तुमचा येवाचा? अजी नाही सर, मी काय म्हणतो, या गण्या भाऊची सायकल नाही का मोठ्यानं पंक्चर होते भोसडीची, तर ते आम्ही दुरुस्त करायला नेला होता. हो ना जी, मोठ्यानं पंक्चर होते म्हणतो माझी सायकल. का करत्या? अबे भोसडीच्या, तुमचा रोजचा हात प्रॉब्लेम आहे. ते कविती नांग्या हे बाकीचे पोरं नव्हत का बे? ते तर बरोबर टायमावर येते भोसडीच्या, आणि तुम्ही घरून बरोबर लवकर टायमावर नाही. तुमच्या बापाला बोलावणार ना म्हणतो उद्या. अजी नाही ना सर, असं नको करा. आमच्या बापाला नको सांगा जी. आमचा बाप म्हणेल भोसडीच्या म्हणेल कायला जात्या म्हणेल शाळेत, तसं उशिरा जात्या म्हणेल. गण्या भाऊ तू कायला भेवतेस? अबे आपण का बिना कामानं उशिरा येतो का? आता आपली सायकलच पंक्चर होते तर आपण का करून म्हणतो? तू चुपचाप राह बे. भोसडीच्या तुझ्या पायता हा टाइम होते, मस्त चहा सिगरेटा पेत राहतेस तिकडे, म्हणून तर हा इकडे गोता बसते का नाही? त्याची भोकाची सायकल पंक्चर होते, आणि पाहिलं गेलं तर एकही पंक्चर ना दिसला तर काय हलवशील? का गुचुड गुचुड बोलत्या बे? तुमच्या बापाला बोलावणार ना, आणि उद्या तुम्ही शाळेत या. आता मी तुम्हाला वर्गामध्ये लेक्चरला बसू देत नाही. अजी नाही ना सर, मी तुमच्या समोर हात जोडतो. आजच्या दिवस गलती माफ करा, उद्यापासून असा होणार नाही. हो ना सर, उद्यापासून असा होणार नाही, माफ करून टाका आजच्या दिवस. नाही नाही नाही, चला उद्या आपल्या बापाला घेऊन या, तेव्हा उद्या तुम्हाला येऊ देईन म्हणतो. गण्या भाऊ, आपण मास्तरची गाडी पंक्चर करून ठेवू, मग याला समजते कसा पंक्चर राहते तर. हो चल बरं भोसडी, चला. ठीक आहे सर, मग आम्ही निघतो ना आता, नाहीची म्हणतात. हो हो निघा, पण उद्या बापाला घेऊन आल्याशिवाय शाळेत येवायचा नाही म्हणतो, नाही तर येऊ नाही देणार. बापा थांब ना बे. आणि एवढ्याला वॉर्निंग देऊन ठेवतो बे पोरं, तुम्ही उद्यापासून उशिरा आले गेले का नाही, तुमची 10 दिवसाची अपशिंडी लावीन म्हणतो मी ती शाळेत. बिलकुल टायमावर हजेर पाहिजे मला. तो प्रिन्सिपल माझ्या नावानं बोंबलते मग, आणि या फळ्या गेल्यावर तारीख गिरीक लिवत जा ना बे. तो कोण लिवल म्हणतो? कोण आहे कॅप्टन वर्गाचा? अजी गण्या भाऊच काय? च्या बाईन मा, कॅप्टन असून तो उशिरा येते का बे? मग का तर तुम्ही त्याला काय म्हणा नाही ना, म्हणून तो येल पाडून राहिला. आता उद्यापासून त्याला बापाला आणल्याशिवाय येऊच नको द्या. काय भेपकी गिपकी गेली का बे तू या तोंडामध्ये? काय आता बारीक बारीक बोलून राहिलास ना? हा ते जाऊ द्या, आता आता लक्ष द्या इकडे. बे गण्या भाऊ, या मास्तरचा काकरून द्या आपण. एकच उपाय आहे आपल्याकडे, या मास्तरला रस्त्यामध्ये चालवा भोसडीच्याला. कसा राहते बाप बोलावणे तर मग समज त्याला. बे पण मोठा बनला या बेतो, दोन साईडला दोघाले दाबून तर धरून करत आपला चांगला. बेता आपण मोठाले दंड घेऊन जाऊ ना. त्याची गाडी पंक्चर करून ठेव रस्त्यामध्ये खिडा, त्याचा चांगला सोप होते की पोदरत पांघरून. कसा राहते पोरायला त्रास देणे तर मग समजते. पण तुझ्या पाय टाइम होते भोसडीच्या, तिची दारू सिगरेट पेत राहतेस. लहानसा खेटवा नाही ना, मोठ्याने सवक करतेस तू. 10 रुपयाची चाय पाच म्हणला तर मला पाच नाही जम भोसडीच्याला, आणि ते मोठे सवक जमतात. बे पण गण्या भाऊ त्यानं बापाला फोन लावून तर मोठी उपा देईल म्हणतो भोसडीची आपल्या मागे. ते एक काम करू ना, घरी गेल्यावर आपल्या बापाच्या मोबाईलमध्ये नंबर टाक मास्तरच्या, ब्लॉक मध्ये टाकून ठेव. मग मी तसाच करून ठेवतो, विषय संपला.